विश्वसंवाद या मराठी पॉडकास्टवर मी मंदार कुलकर्णी तुमचं स्वागत करतो. काही आगळं वेगळं हटके असं काम करणाऱ्या जगभरातल्या मराठी मंडळींशी गप्पांचा हा कार्यक्रम विश्वसंवाद. नमस्कार मंडळी. विश्वसंवाद या मराठी पॉडकास्टच्या 58व्या एपिसोडमध्ये मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. मी मंदार कुलकर्णी. विश्वसंवाद या पॉडकास्टवरती जगभरातली वेगवेगळ्या क्षेत्रात काहीतरी वेगळं हटके असं काम करणारी मराठी मंडळी आपल्याला भेटत असतात. मी राहतो कॅलिफोर्नियात आणि आमच्या आजूबाजूलाही मराठी मंडळींनी असंच अनेक वेगवेगळ्या प्रकारचं काम करून स्वतःचं नाव जगासमोर आणलेलं आहे. या सगळ्या लोकांच्यात माझी ज्या गृहस्थांशी गेल्या काही वर्षांपासूनची ओळख आहे त्यांची मुलाखत इतके दिवस का घेतली नाही असाच मला प्रश्न पडला आणि म्हणून आज आपण त्यांना तुमच्याकडे घेऊन आलोय. ते आहेत विश्वास गोडबोले. विश्वास गोडबोल्यांचं वैशिष्ट्य असं की टेक्नॉलॉजी, फायनान्स आणि म्युझिक या 3 अपॅरेंटली अगदी वेगवेगळ्या वाटणाऱ्या क्षेत्रांमध्ये त्यांनी खूप वेगवेगळं आणि महत्वपूर्ण काम केलंय. मी विश्वास गोडबोले यांचं मनापासून स्वागत करतो. आणि विश्वास, नमस्कार. आणि आमच्या विश्वसंवाद या पॉडकास्टवर येऊन गप्पा मारायची तयारी दाखवली याबद्दल मनापासून आभार. नमस्कार मंदार. आणि मला अशी तुम्ही संधी दिली याचाही मलाही खूप आनंद झालाय. आणि मी पूर्वी तुमचे ते प्रोग्राम्स बघितलेत. तुम्हाला एनकरेज सुद्धा करण्यासाठी एकदा आपलं डिस्कशन झालं होतं. हो, हा कार्यक्रम चालू ठेवला आणि आपलं जे कोविड-19 मुळे त्यात काही व्यत्यय आला नाही. हे एक अतिशय उत्तम, कारण आपलं जे आता माध्यम आहे की आपल्याला आता झूम सारख्या व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये आपल्याला कुठेही जगात तुम्ही असला तरी आपल्याला संपर्क साधता येतो, इंटरव्ह्यू घेता येतो. हे अतिशय उत्तम झाल्यामुळे तुम्हाला त्याचा काही तोटा आला नाही. तुम्हाला सगळं काही तुमचं जसं काही तुम्हाला तो विश्वसंवाद करायचा होता तो तुम्हाला जमला. तर याच्याविषयी मला कौतुक वाटतं. आणि असाच तुम्ही हा कार्यक्रम चालू ठेवा. आम्ही खूप आवडीने तो बघतो. नक्कीच नक्कीच. तुमच्यासारख्या बे एरियातल्या सिनियर मंडळींचा सपोर्ट आणि आशीर्वाद आमच्या मागे आहे ही फार महत्वाची गोष्ट आहे आमच्यासाठी. तर विश्वास, मी जसं म्हटलं तसं मला तुमच्या व्यक्तिमत्वातल्या 3 वेगवेगळ्या पैलूंबद्दल तुमच्याशी बोलायला आवडेल. आणि त्यातला पहिला महत्वाचा पार्ट जो आहे इंजिनिअरिंगचा किंवा टेक्नॉलॉजिस्ट म्हणून, पण त्याच्याही आधी तुमची जडणघडण कशी झाली, बॅकग्राऊंड काय होती फॅमिलीची, शिक्षण, याबद्दल सांगून आपण सुरुवात करूया. वेल, प्रथम सांगायचं म्हणजे माझा जन्म मुंबईमध्ये झाला जून 8, 1946. माझे वडील जरा स्वतः शिक्षक होते आणि ते खूप डिसिप्लिनेरियन होते. म्हणजे त्यांचं सर्व वागणं एका चाकोरीत आणि असं ठरलेल्याप्रमाणे त्यांचं असं चालायचं. आणि त्यामुळे घरात एक शिस्त अशी एक होती. परंतु मुख्य म्हणजे माझ्यावर इम्प्रेशन झालं लहानपणी ते माझ्या वडिलांचं. की माझे वडील रिया कॉलेजमध्ये प्रोफेसर होते मुंबईला आणि मग ते प्रिन्सिपाल झाले. पण त्या जर्नीमध्ये त्यांनी एकदा असं ठरवलं की आपण अमेरिकेत जाऊन उच्च शिक्षण घ्यावं. तर हे प्रोफेसरचं काम त्यांनी थांबवून त्यांना शिक्षण प्रसारक मंडळीची ग्रँट मिळाली होती. त्या ग्रँटवर ते अमेरिकेला गेले आणि MIT मध्ये त्यांनी न्यूक्लिअर फिजिक्सवर मास्टर्स केली. 1952 सालची गोष्ट. म्हणजे त्यावेळेस न्यूक्लिअर फिजिक्स वॉज समथिंग, समबडी हू हॅज नॉलेज इन इट वॉज व्हेरी हायली थॉट ऑफ. तर माझ्यावर तो पगडा पडला होता की आपणही उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत जावं. ही कल्पना ही त्या लहानपणी जेव्हा वडील अमेरिकेला जाऊन परत आले आणि वडिलांचं अमेरिकेवर अतिशय प्रेम होतं. अमेरिका कॅनॉट डू एनिथिंग रॉंग. असं म्हणजे अगदी अमेरिकेविषयी त्यांना म्हणजे बराच आदर होता आणि नेहमीच ते सांगायचं की इकडे कसं तिकडे कसं वगैरे ते नेहमीच चर्चा करायची. आणि IITत ग्रॅज्युएट होऊन मग मी अमेरिकेत मला ऍडमिशन मिळाली 2-3 युनिव्हर्सिटीत. त्यात मला ओक्लाहोमा स्टेट युनिव्हर्सिटी
ची ऍडमिशन जास्त पसंत पडली त्यावेळेस, स्टील बॉर्डर. कारण त्यांनी असं म्हटलं होतं की तुम्ही पहिले 6 महिने जर चांगलं काम केलं, चांगलं तुमचा प्रोग्रेस दिसला, तर तुम्हाला स्कॉलरशिप मिळण्याची शक्यता आहे. मला भारतात काही स्कॉलरशिप्स मिळाल्या होत्या, वडिलांकडे काही पैसे दिले होते, माझ्या काही नातेवाईकांनी पैसे दिले होते. इनफॅक्ट चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण या संघाने सुद्धा मला ₹10,000 दिले होते. त्यावेळी बरं. ₹10,000 म्हणजे खूप खूप होते. हो. डॉलर्स, $5 डॉलर होता. तर एवढे पैसे जमा करून म्हटलं आणखीन त्यांच्याकडे मागायला नको. ते स्कॉलरशिप जिथे मिळेल तिथे जाऊया. आणि दॅट वॉज माय बेस्ट डिसिजन. कारण खरोखरच मला 6 महिन्यांनी स्कॉलरशिप मिळाली ओक्लाहोमा स्टेटमध्ये. नॉट ओन्ली मी हे सगळे पैसे परत केले, पण मी एक कारही विकत घेतली. हम्म. हे सगळं तिकडे मी मास्टर सायन्स इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये करण्यात हे जमून गेलं. परंतु हे 5 वर्ष IITचे गेले, त्यात एक मला कळलं की जिद्द हा प्रकार जो असतो आणि हाऊ टू सर्व्हाइव्ह टफ लाईफ, जिद्द, की तुमची जिद्द वाढली की एक आपण ध्येय जे ठेवलेलं ते आपल्याला पुरं करता येतं. हे IITने बरेच गोष्टी अशा ज्या शिकवल्या की हाऊ टू कोप अप विथ डिफिकल्टीज इन लाईफ. डिफिकल्टीज होत्या त्या, परंतु इट गिव्स यू दॅट एक आत्मविश्वास वाढतो. बरोबर. म्हणजे फक्त तांत्रिक शिक्षणाच्या ऐवजी व्यावहारिक जगात जगण्यासाठी आवश्यक असणारे जे गुण आहेत ते आपोआपच त्यातनं मिळाले. ही खूपच मोठी काय म्हणूया ज्याला अचीवमेंट किंवा देणगी आहे IITतल्या शिक्षणाची, असं तुमच्या उदाहरणानं मला दिसत आहे. बर बर. याबद्दल अगदी संशयच नाही, कारण त्याचा मला पुढे फायदा झाला की आपण एखादी गोष्ट करायची ठरवली तर त्याला एक आत्मविश्वास लागतो आधी की आपल्याला करता येईल. तर IITच्या रिगरस या स्केड्यूलमधून बाहेर पडल्यावर आणि वेगवेगळे सब्जेक्ट्स आणि सगळं जास्त करून बुकिश नॉलेज होतं. खरं आता सांगायचं म्हणजे मी मागे वळून पाहतोय, आता काय झालं, आता खूप बदल झाले. म्हणजे आता IIT इज बिकम व्हेरी प्रॅक्टिकल आणि त्यात अनेक प्रोजेक्ट्सही ते मुलांसाठी करता येतात. आमच्या वेळेस नुसतं पुस्तकी ज्ञान होतं आणि त्याचा प्रॅक्टिकलशी असा काही संबंध नव्हता. जे मला ऍक्च्युली मास्टर्स मी जेव्हा केली ओक्लाहोमा स्टेटला, तेव्हा त्यातला तो फरक मला कळला. कारण तिकडचे जे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे कोर्सेस होते ते ऍक्च्युली तुम्ही एखादी नोकरी घ्यायला उपयुक्त असे होते. आपल्या IITचं जे शिक्षण त्यावेळेचं जे होतं जास्त करून थेरॉटिकल होतं आणि एक प्रकारे पाठांतरावर जास्त भर होता, म्हणजे फॉर्म्युले. वाईल मला लक्षात आलं अमेरिकेत जास्त प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स, प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन ओरिएंटेड शिक्षण होतं. या तुमच्या टेक्निकल बॅकग्राऊंडची जी पायाभरणी झाली त्यातूनच अर्थातच मला खात्री आहे की तुमचं पुढचं एंटरप्रेन्युअरशिप इन टेक्नॉलॉजी फील्ड हे उदयाला आलं असणार. तर लिटल बिट फास्ट फॉरवर्ड आपण तिकडे जाऊयात का, की म्हणजे या कामानंतर काही मे बी जॉब्स करून तुम्ही जेव्हा पहिल्यांदा तुमची स्वतःची काही कंपनी काढायचं ठरवलं त्याच्याबद्दल काय सांगाल? तर अर्थात प्रथम जेव्हा मी माझा तिकडे शिक्षण संपल्यावर पहिला जॉब वॉज नंबर 1. पण त्यावेळेस अशी घटना होती की व्हिएतनाम वॉर जोरात चालू होतं आणि अमेरिकेत रिसेशन होतं आणि इंजिनिअरिंग जॉब मिळणं फार कठीण होतं. काही ज्या लोकांना, माझ्या मित्रांना जॉब मिळाले होते त्यातला एक होता तो ओहायोमध्ये क्लिव्हलंडला होता. तर मी म्हटलं तुला कसा काय जॉब मिळाला? तर तो म्हणतो यात एक युक्ती आहे ती मी तुला सांगेन, पण तू माझ्याकडे ये म्हणजे आपण बघू काय करायचं ते. तर तो म्हणाला की मी माझं नाव बदललं. मी म्हटलं नाव कसं बदललंस तू? तो म्हणाला काय नाही रे, माझं नाव वीरेंद्र आहे तर मी व्हिक्टर केलं, व्हिक्टर शेअरलेकर. तर त्यावेळची तुम्ही गोष्ट आहे का? म्हणजे आता काही आपण हे म्हणजे आश्चर्यच वाटेल लोकांना की असं तुम्हाला नाव कशाला बदलावं लागलं टू गेट इव्हन अ रेझ्युमे पुट टू ए प्रॉस्पेक्टिव्ह एम्प्लॉयर. तर त्याप्रमाणे माझं विश्वासाचं नाव बदलून व्हिक्टर केलं, व्हिक्टर गॉडबोल. आणि खरोखर तुम्हाला सांगतो
की जिथे जिथे मी पाठवली ऍप्लिकेशन त्याला बऱ्याच लोकांनी मला इंटरव्ह्यूला बोलवलं. म्हणजे इंटरव्ह्यू न मिळणं असं काहीच नव्हतं आणि पहिलाच जो इंटरव्ह्यू मिळाला त्यात त्यांनी मला जॉब ऑफर दिली. बर. हे नशीब, ही नशिबाची गोष्ट. त्यावेळेस मी ठरवलं की नोकरीवर जास्त अवलंबून राहता कामा नये, की अमेरिकेत हे चढ उतार होतात, हे रिसेशन्स वगैरे जे प्रकार आहेत ते येतात जातात, परंतु त्यात बरेच लोक भरडले जातात. तर आपण त्यावेळेस असं म्हणालं की स्वतःचा व्यवसाय जर आपल्याला काही करता आला तर आपण इंजिनिअरिंग जॉब करूच, पण स्वतःचा व्यवसाय जर करता आला तर तो त्याला पूरक होईल आणि ती इन्सिक्युरिटी जाईल जॉब रिलेटेड. आणि त्यावेळेस ती लोकात खूप इन्सिक्युरिटी होती. 68 पासून हे रिसेशन जवळजवळ 77-78 पर्यंत चाललं आणि तेव्हापासून जे काही गती मिळाली टेक्नॉलॉजीला ती अमेझिंग आहे. तर तर एनिवे, तर हा पहिला जॉबमध्ये मला खूप मला एक्सपिरियन्स चांगला मिळाला. कारण माझा जो इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा कोर्स होता त्याचं प्रॅक्टिकल मला तिथे उपयोग झाला. म्हणजे त्याचं काय होतं की त्यांनी ते व्हिडिओ स्विचिंग इक्विपमेंट बनवायचे. तर तो मला एक्सपिरियन्स अतिशय महत्त्वाचा मिळाला. आणि हे जी कंपनी काम करायची ती जास्त मोठ्या प्रमाणातले असे स्विचर्स वगैरे म्हणजे जे ब्रॉडकास्टिंग लेव्हलला वापरण्यासाठी अशा टाईपची होती इक्विपमेंट. तर मला त्याच वेळेस डोक्यात कल्पना आली की साधारण जे लहान कंपनी असतात किंवा लहान बिझनेसेस असतात त्यांना व्हिडिओची मॉनिटरिंगची जरुरी आहे. म्हणजे आता हॉटेल्समध्ये त्यांना समजा रूम्स मॉनिटर करायच्या झाल्या किंवा एंट्रन्स मॉनिटर करायचा झाला तर दे कॅनॉट अफोर्ड सच हाय लेवल मल्टिपल व्हिडिओ सोर्सेस स्विचिंग टाईप इक्विपमेंट. तर आपण एक 2-4 व्हिडिओ सिग्नल्स मिक्स करून ते जर त्याचं काही आपल्याला छोटं इक्विपमेंट बनवता आलं तर ते खूप स्वस्त होईल आणि खूप लोकांना ते वापरता येईल म्हणजे अशा बिझनेसेसना. आणि माझ्या नशिबाने एक जो डिस्ट्रीब्युटर होता तिथे व्हिडिओ डिस्ट्रीब्युटर, तर त्याची आणि माझी गाठ पडली कारण तो आमचा इक्विपमेंट विकायचा ही अशी मोठी. आणि मी त्याला अशी कल्पना दिली की असं तुम्हाला मार्केट आहे का काही. तो म्हणाला असं मार्केट आहे पण प्रॉडक्ट नाही आहे. पण मी म्हटलं मी करतो आणि मी एक युनिट तयार केलं आणि प्रोटोटाईप त्याला दिला आणि त्याला तो विकला. तर तो प्रोटोटाईप करण्यात माझं सर्व एकट्याने मी काम केलं. म्हणजे प्रिंटेड सर्किट बोर्ड लेआउट, डिझाईन, डिजिटल डिझाईन ते करून त्याचं लेआउट. कारण व्हिडिओ इज व्हेरी नॉईज सेन्सिटिव्ह, तर त्याचं लेआउट फार महत्वाचं असतो. तर ते मला कंपनीतून मला शिकता आलं होतं. तर ते मी स्वतः घरी एक प्रिंटेड सर्किट बोर्डचं किट केलं आणि लेआउट केला. त्याच्यानंतर मी कंपोनंट्स विकत घेऊन मी ते असेंबल केलं. सगळं टेस्टिंगसाठी मी एक ऑसिलोस्कोप रेंट केला. हे सगळं त्यावेळेस मी अपार्टमेंटमध्ये राहत असताना आणि या कंपनीत काम करत असताना हे मला जमून गेलं. कारण लग्न नव्हतं झालं आणि मला दुसरा काही असा विरंगुळा नव्हता. तर हेच मी काम केलं आणि हा प्रॉडक्ट खूप सक्सेसफुल झाला पहिल्यांदा. त्याची 100-200 युनिट्स काहीतरी विकली गेली आणि मला खूप कॉन्फिडन्स आला की आपल्याला असं काही बनवता येतं की जे मार्केटमध्ये ऍक्सेप्टन्स होण्याची शक्यता आहे. फारच वेगळ्या प्रकारचं तुमचं फाउंडेशन या सगळ्यांनी तयार झालं आणि ते फार सॉलिड असणार यात काही वादच नाही. मला रिअली क्युरिओसिटी आहे की या पहिल्या काही जॉब नंतर जेव्हा तुम्ही पहिल्यांदा स्वतःची एंटरप्रेन्युअर म्हणून काही प्रॉडक्ट किंवा कंपनी, म्हणजे आता ह्या पहिल्या एका छोट्या प्रॉडक्ट बद्दल तुम्ही सांगितलं, पण जे तुम्ही नंतर थोडं जास्ती मोठ्या प्रमाणात केलं किंवा स्वतःची कंपनी सुरू केलीत ती कधी झाली आणि ते काय होतं प्रॉडक्ट? तर तीच माझ्या डोक्यात कल्पना होती की आता आपण कधी फॉर्मली कंपनी जर सुरू केली, म्हणजे माझ्या मनात असं नव्हतं की एक व्हेंचर कॅपिटल घेऊन असे काही मला पद्धतच त्यावेळेस माहित होती. वी आर टॉकिंग अबाउट 1972 थ्रू 77 मी जेव्हा ओहायो होतो त्यावेळेस व्हेंचर कॅपिटल वगैरे असा प्रकार अस्तित्वातच नव्हता किंवा मला तरी माहित नव्हता. तर स्वतःचेच पैसे तर जमत होते आणि माझं लग्न 1975 मध्ये झालं. तर आपण थोडे पैसे साठलेले होते. तर म्हटलं नाही आपण स्वतःच प्रोजेक्ट करू शकतो. तर मला अशी त्यावेळेस कल्पना आली. पुन्हा जसं म्हटलं पहिल्या कंपनीत काम करताना कसं ते छोट्या प्रमाणातल्या व्हिडिओ स्विचरची मला आयडिया आली, तशी मला अशी आयडिया आली की भारतामध्ये ज्या कंपन्याज आहेत त्यांना असे मोठमोठे PABX काही परवडत नाहीत. प्रत्येक कंपनीला
बाहेरच्या कम्युनिकेशनसाठी इंटरफेस लागतो. तर म्हटलं आपण जर छोट्या प्रमाणात असा PABX तयार केला की ज्याची कॉस्ट 1/4 1/5 वगैरे असेल पर लाईन, तर तो खपेल असं माझ्या डोक्यात कल्पना. आणि हे सगळं माझं जे झालं होतं, हा जो जॉब झाला होता पहिला, त्यात मला हे सगळं नॉलेज होतं की मी असा PABX स्वतंत्र करू शकतो. तर तो प्रोजेक्ट करण्यासाठी मी इतर लोकांची मदत घेतली. त्यात मी माझी सोल प्रोप्रायटरशिप कंपनी वगैरे अशी जी काढली ती होती नवीन सिस्टम्स. ती नवीन सिस्टम्स कंपनी अजून चालू आहे कारण ती सोल प्रोप्रायटरशिप आहे. तर ही गोष्ट मी 1985 ला सुरू केली, नवीन सिस्टम्स. माझं अमेरिकेत हा पहिला जॉब जो होता ओहायोतला तो सोडून मी त्यावेळेस कॅलिफोर्नियात आलेलो होतो 77 साली आणि सेमीकंडक्टर कंपनीत काम करत होतो. सिएरा सेमीकंडक्टर म्हणून होती. तर त्यावेळेस त्यांच्याशी काहीच कॉन्फ्लिक्ट नसल्यामुळे हा PABX प्रॉडक्ट मला घरी करता येत होता. यात मी माझ्या ब्रदर इन लॉ म्हणजे किरण बापट यांची मदत घेतली, आरती माझ्या बायकोची मदत घेतली, आणखी एक स्टुडंट होता त्याला इंटर्नशिप दिली आणि स्वतःचे पैसे. आणि मी स्वतः रात्री फर्मवेअर, सॉफ्टवेअर, लेआउट वगैरे सगळ्या गोष्टी मी हे रात्री सगळ्या गोष्टी चालायच्या, सकाळी ते संध्याकाळपर्यंत कंपनीत काम. असं करून तो PABX तयार केला आणि ऍक्च्युली भारतामध्ये तो नंतर ॲपलॅब म्हणून एक मोठी कंपनी आहे, त्याचे डॉक्टर देवधर हे संस्थापक होते. ठाण्याला ती कंपनी होती, त्यांची टेस्ट इक्विपमेंटमध्ये होती. तर त्यांना ही कल्पना अतिशय आवडली आणि ते म्हणाले की तू आमच्यासाठी हे मॅन्युफॅक्चर कर. मी म्हटलं मला काय त्यात इंटरेस्ट नाही आहे, मी तुम्हाला लायसन्स करतो ही टेक्नॉलॉजी आणि हे सगळं प्रॉडक्ट, तुम्ही ते मॅन्युफॅक्चर करून विका. आणि त्याने ते ॲक्सेप्ट केलं आणि ते लायसन्सिंगमध्ये मला खूप फायदा झाला. म्हणजे मला कल्पना नव्हती एवढे पैसे त्यावेळेस मिळाले, पण ते रुपयात मिळाले. ते सगळे पैसे मी माझ्या वडिलांना स्वाधीन केले आणि म्हटले तुम्ही आता ते इन्व्हेस्ट करा स्टॉक मार्केटमध्ये. कारण माझ्या वडिलांना स्टॉक मार्केटमध्येही छंद होता. आणि असे करून ते पैसे शेवटी मी आता 2019 मध्ये ते पैसे भारतातून अमेरिकेत परत आणले. म्हणजे दॅट टू मी वॉज माय फर्स्ट कम्प्लीट प्रोजेक्ट ज्यात मी इतर लोकांची मदत घेऊन केलं आणि ज्यात कमर्शियल सक्सेस मिळाला. तर तो प्रोजेक्ट होता तो PABX. अरे वा, बरं. फाउंडेशन की आपल्याला हे जमतं, आपल्याला स्वतः व्यवसाय करायला जमतोय, मला एक आनंद आणि एक कॉन्फिडन्स आला. बरोबर. त्यात पुढे काय झालं, पुढे जे झालं ते अतिशय महत्वाचं ठरलं माझ्या आयुष्यात. म्हणजे इट वॉज अ लाईफ चेंजिंग म्हणतात, जशी करिअर चेंजिंग. तर जेव्हा सेमीकंडक्टर कंपनीत काम करत होतो तेव्हा माझं हे सगळं ऍप्लिकेशन ओरिएंटेड होतं काम, टेलिकम्युनिकेशन एक्सपिरियन्समुळे. त्यामुळे हे सगळे जे प्रॉडक्ट्स म्हणजे मोडेम्स हा प्रकार त्यावेळेस सुरू झाला, डेटा मोडेम. आणि त्याच्या आधी फॅक्स मोडेम म्हणून प्रकार होता, म्हणजे फॅक्स मशीन्स. तर त्यात रॉकवेल इंटरनॅशनल म्हणून जी कंपनी आहे, ती कंपनी जगातली सर्वात मोठी कंपनी फॅक्स मोडेम्स मध्ये. तर प्रत्येक जॅपनीज मॅन्युफॅक्चर त्यांचे प्रॉडक्ट वापरायचा, चिप्स, इंटिग्रेटेड सर्किट्स टू मेकिंग फॅक्स मशीन्स. त्यांची मोनोपोली जणू काही होती. आणि त्यावेळेस असं होतं की टेलिफोन लाईन फॅक्ससाठी वेगळी लागायची, मोडेम तुम्ही वापरला तर एक वेगळी लाईन लागायची, आणि म्हणजे व्हॉइससाठी वेगळी लाईन लागायची. असं बरंच रिडंडंट प्रकार होता. तर माझ्या डोक्यात अशी कल्पना आली की असं कशाला डेटा, फॅक्स आणि व्हॉइस एकाच लाईनवर का नाही आपल्याला आणू शकू, म्हणजे त्याचा केवढा तरी फायदा होईल. तर कारण त्यावेळेस फॅक्स मोडेमचा एक मोठा बोर्ड असायचा, डेटा मोडेमचा बोर्ड असायचा, ते कम्प्युटरमध्ये जायचंय किंवा बाहेर स्टँड अलोन युनिट्स म्हणून जायचंय. म्हटलं किती वेळ आहे यात, डुप्लिकेशन बरंच आहे, खर्च खूप आहे. तर ही मला आयडिया आली की इंटिग्रेशन, की डेटा, फॅक्स, व्हॉइस शुड बी ऑल प्रोसेस्ड बाय वन बोर्ड. तर म्हटलं डेटा फॅक्स तरी आधी करूया, कारण व्हॉइस कॅन बी प्रोसेस सेपरेटली, त्याला काही प्रोसेसिंग लागत नाही, नुसतं स्विचिंग. ते मला टेलिकम्युनिकेशनमध्ये माहितीच होतं कसं करायचं. तर डेटा फॅक्स, तर त्याच्यावर माझी ती कल्पना आली. ती कल्पना मी रॉकवेलचे जे
रॉकेल इंटरनॅशनलचे प्रेसिडेंट होते, मिस्टर डॉईट डेकर. डॉईट डेकर यांचा माझा संपर्क झाला. मी सिएरा सेमीकंडक्टरमध्ये काम करत होतो. रॉकवेल वॉज कम्पेटिटर टू देम. पण एक सॉफ्टवेअर कंपनी होती, जॉनथन वॅन म्हणून, बिटफॅक्स म्हणून कंपनी होती. मी ॲप्लिकेशन्समध्ये असल्यामुळे त्याचा माझा संबंध होता, कारण तो सॉफ्टवेअर वगैरे मी इव्हॅल्युएट करायचो. तर मी त्याला माझी आयडिया सांगितली होती की असं डेटा फॅक्स एकत्र केलं तर तुलाही सॉफ्टवेअरला बरं होईल, की तुला दोन्ही प्रॉडक्ट्स एकदम त्याला कंट्रोल करता येतील PC मधून. तर मी म्हटलं मला असा संपर्क जर मिळाला कोणी ज्यांचं फॅक्समध्ये डॉमिनेशन आहे, फॅक्स प्रॉडक्ट्समध्ये, कारण आज सिएरा सेमीकंडक्टर बस फक्त डेटा मोडेम्स करायचे. तर तो म्हणाला, हे डॉईट डेकरची मी तुला ओळख करून देतो. तर मिल्पिटसमध्ये ती ओळख एका कॅफेमध्ये झाली. लिटरली सिलिकॉन व्हॅलीमध्ये घडणारी गोष्ट तशी घडली. मी एका नॅपकिनवर त्या रेस्टॉरंटमध्ये आर्किटेक्चर दाखवलं त्यांना, की हे डेटा फॅक्स एकत्र कसं करता येईल आणि त्यांना त्याची इंटिग्रेटेड चिप कशी बनवता येईल. म्हणजे एक ॲनालॉग फ्रंट एंड डेटा फॅक्स आणि त्यांचा जो प्रोसेसर येतो, सो फुटप्रिंट विल बी द सेम आणि तुम्हाला हे नवीन डिझाईन करता येईल, नवीन चिप करता येईल आणि तुम्हाला एक नवीन मार्केट तयार करता येईल, कारण तुमच्याकडे तेवढी केपेबिलिटी आहे. त्यांना ती इतकी आयडिया आवडली, तुला विश्वास बसणार नाही. तो म्हणाला की तू कर. किती वेळ लागेल करायला ह्याचं प्रोटोटाईप? मी म्हटलं मी 3 महिन्यात प्रोटोटाईप करेन. आणि त्यांना अजिबात विश्वास बसू शकला नाही. त्यामुळे 3 महिन्यात माझ्या कंपनी, माझ्या इंजिनिअरिंग ग्रुपला 1 वर्षामध्ये सुद्धा काही गोष्टी करता येत नाही. कुठली गोष्ट करायची झाली तर 1 वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष लागतात. मी म्हटलं मी माझं काम 3 महिन्यात करतो. मी प्रोटोटाईप तयार केले. मला तुमच्या इंजिनिअरिंग ग्रुपचा मला सपोर्ट लागेल, कारण जे तुमचा मायक्रो कंट्रोलर आहे त्याचं मला इन्स्ट्रक्शन सेट लागेल, कारण तो प्रोप्रायटरी होता. तुमच्या ॲनालॉग फ्रंट एंडचं मला डिझाईन लागेल आणि मग मी ते प्रोटोटाईप बनवेल आणि काही इक्विपमेंट लागेल वगैरे सगळं. तर ते म्हणाला अगदी डन. किती पैसे तुला, काय करायचं, आपला बिझनेस डील काय? तर मी त्यांना म्हटलं की मला फक्त तुम्ही जर NRE दिलेत, म्हणजे नॉन रिकरिंग इंजिनिअरिंग एक्सपेन्स, $20,000, तर मी नोकरी सोडीन. कारण सिएरा सेमीकंडक्टरमध्ये मी ती फाउंडिंग टीम असतानाच मी जॉईन केली होती आणि माझे सगळे स्टॉक्स वेस्ट झाले होते आणि 4 वर्ष झाली होती. तेव्हा तिथे राहून हे काम करणं खूपच कन्फ्लिक्टिंग झालं असतं. तर म्हटलं, कारण ते त्यात डेटा फॅक्स इंटिग्रेशन आलं, म्हणजे माझ्या कंपनीचाही काही त्यात इंटरेस्ट असता. तर म्हटलं त्यापेक्षा सोडली नोकरी आणि जर मी 3 महिन्यात खरोखरच पूर्ण करणार असेल तर मला $20,000 मध्ये तर करता येईल, एवढा मला कॉन्फिडन्स होता. आणि काही माझे पैसे जमलेलेच होते. आणि आरती म्हणाली की कर, जर एवढी जर आयडिया असेल आणि त्याचं खूप काही मार्केट एवढं मोठं होणार असेल तर तेवढी रिस्क आपण घेऊया. तर ही 1987 ची गोष्ट आहे. स्टॉक मार्केट क्रॅश्ड इन 1987, जस्ट टू बी ऑन द बॅकग्राऊंड. असं नव्हतं काय, त्यावेळेस मार्केट वॉज डुईंग ओके, परंतु असं नव्हतं काय की एवढा बिझनेसेस वर डुईंग ग्रेट. ते रिसेशन मधून 82 साली अमेरिका बाहेर आली आणि प्रोग्रेस वॉज व्हेरी रॅपिड. तर त्यांच्याकडनं तर त्यांचं $20,000 तुम्हाला नक्की फक्त $20,000 मध्ये तू करशील? म्हटलं मला $20,000, पण मला रॉयल्टी हवी आहे प्रत्येक चिपला तुम्ही जेव्हा ती विकाल ती. तर ते म्हणाले की मला एक्सक्लुझिव्ह जर तू लायसन्स दिलंस, आणि त्यांनी मला आणखी एक असं सांगितलं की तू हे पॅटर्न कर, ही डेफिनेटली पॅटर्नेबल आयडिया आहे, तर तू पॅटर्न कर, पण तू जर पॅटर्न केलंस तर ती रॉयल्टी म्हणून आम्ही तुला एक्सक्लुझिव्हली तुम्हाला लायसन्स केलंस नंतर तर मी तुला अनलिमिटेड रॉयल्टी, जे जोपर्यंत हा प्रॉडक्ट चालेल तोपर्यंत मी देईन. तेवढं मला जरा डोकं होतं की एक्सक्लुझिव्हिटी कोणाला द्यायची नाही. एवढं मला एक थोडंसं स्ट्रीट स्मार्ट म्हणतो तो मी त्याचा स्ट्रीट स्मार्ट होतो. तर मी म्हटलं एक्सक्लुझिव्हिटी देणं फार डिफिकल्ट आहे, कारण या इलेक्ट्रॉनिक्स फील्डमध्ये गोष्टी बरोबर बदलतात. मी तुम्हाला नॉन एक्सक्लुझिव्ह तुम्हाला मी द्यायला तयार आहे. तर ते म्हणाले की नॉन एक्सक्लुझिव्ह तर मी कॅप घालणार रॉयल्टीवर. तुम्ही म्हटलं रॉयल्टीवर कॅप घाला, पण म्हटलं मग तुम्ही मिलियन्स ऑफ चिप्स विकता जेव्हा चांगला प्रॉडक्ट होतो.
आणि साधारण $5 पर चिप म्हटलं रॉयल्टी मिळायला हरकत नाही. $100 तुम्हाला हे चिपसेट विकता येईल त्यावेळेस. ते हसले, ते म्हणाले, म्हणजे तुला $5 मिलियन हवे आहेत. मी म्हणलं हो, कारण मी तुम्हाला नॉन एक्सक्लुझिव्ह देतोय. एक्सक्लुझिव्हिटी असते तर मला माहिती आहे की खूपच झाले असते पैसे. तर ते म्हणाले, ते बघू पुढे, ठीक आहे. मी विचार करून त्याच्यावर तुला सांगतो. पण याचा मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग आज करता आलं तर बरं, असं ते मला म्हणाले. तर मग आम्ही कागद घेतला आणि 4-5 पॉइंट्स त्याच्यावर लिहिले, हे जे काय आहेत ते. त्यात नॉन एक्सक्लुझिव्ह लायसन्स, किती कैसे, किती $20,000 काही इक्विपमेंट वगैरे सगळं त्यात मुद्दे आले. आणि शेवटी एक अतिशय उत्तम मुद्दा मी घातला, की इंडेम्निफिकेशन मी त्यांना देणार नाही. नाहीतर बऱ्याच वेळा असं आहे, जेव्हा लायसन्स तुम्ही करता तेव्हा तुम्हाला इंडेम्निफाय करायला लागतं लायसन्सीला. मी रॉकवेल विल बी लायसन्सी. म्हटलं रॉकवेल इंटरनॅशनल बिलियन्स ऑफ डॉलरची कंपनी आणि मी इथे $1,000 वाला माणूस. तर मी तुम्हाला काय इंडेम्निफाय करणार? तर म्हटलं हा क्लॉज असता का म्हणे. तर ते म्हणाले, मी त्याचं बघून घेतो. लॉयर्स जनरली डोंट अग्री टू दिस, पण मी बघून घेतो. आणि ते मला म्हणाले, की हे मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंगवर काम सुरू करूया, कारण आमच्या लॉयर्सच्या थ्रू सुद्धा हे अग्रीमेंट व्हायला 1 वर्ष लागेल. त्यापेक्षा आपण हे सुरू करूया. आणि ही अग्रीड, आणि तो प्रोजेक्ट अत्यंत यशस्वी झाला. आणि मी स्वतंत्रपणे काम करण्याचं माझं ते सुरू झालं. आणि रॉयल्टी इतकी मिळाली की 2 वर्षातच ती कॅप संपून गेली. इतके त्यांनी चिप्स विकले. तोपर्यंत सिएरा सेमीकंडक्टर कंपनी पब्लिक केली नव्हती, पण ती पब्लिक जाण्याच्या मार्गावर होती. आणि त्यांना फॅक्समध्ये जायचं होतं. आणि त्यांना माहित होतं की माझं फॅक्सचं नॉलेज खूप आहे. तर ते पुन्हा त्यांनी मला अप्रोच केलं, म्हणा की तू व्हाईस प्रेसिडेंट म्हणून परत ये. आणि तोपर्यंत मला पॅटंट मिळालेलं होतं. तर ते आम्हाला तू लायसन्स कर. मी म्हटलं ऑलरेडी हे नॉन एक्सक्लुझिव्हली लायसन्स केलं, तसं तुम्हाला करतो. तर गंमत म्हणजे तिथे काम करत असताना मला रॉयल्टी मिळत होती सिएराच्या प्रॉडक्टवर, आणि त्यांची ही कॅप संपली. अशा 2 मोठ्या होम रन्स माझ्या आयुष्यात, त्या पहिल्या PBX प्रोजेक्ट नंतर हे जे यश आलं, मला महत्वाचं ठरलं पुढे, की म्हटलं की आपल्याकडे अशी काही कल्पना डोक्यात आली तर आपण करू शकतो. तर माझा असा ऍडवाइस राहील, की जरी तुम्ही नोकरी करत असाल, तर नोकरी करताना तुम्हाला बऱ्याच वेळा अशा कल्पना येतात, की त्यांच्या अनुषंगाने काय करता येईल, आणखीन काही. तर तुम्हाला जर त्यात तुम्हाला कॉन्फिडन्स असेल तर तुम्ही जरूर करा. कारण अमेरिकेमध्ये कुठल्याही गोष्टीला वाव नाही असं नाहीये. आणि सर्वांना स्वातंत्र्य आहे. इथे सुद्धा, अमेरिकेत सुद्धा, कॅलिफोर्नियामध्ये तुम्ही जर लॉ बघितलात तर तुम्हाला मल्टिपल जॉब्स करता येतात, जोपर्यंत कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट नाहीये. आता म्हणजे गंमत म्हणजे तिथे काम करून रॉयल्टी मिळवणार त्यांच्याच प्रॉडक्टवर, याशिवाय म्हणजे आणखी किती समाधान. म्हणजे मला ते फारच एक लाईफ चेंजिंग इव्हेंट होता, की वी कॅन डू दिस. तर त्याच्यानंतर नवीन मेल म्हणून कंपनी सुरू केली. अँड दॅट वॉज इन 1998च्या सुमारास. आणि ती व्हेंचर कॅपिटल फंडेड झाली. त्यातलं व्हेंचर कॅपिटल प्रायमरीली सुहास पाटील यांनी पुरवलं. सुहास पाटील टायचे फाउंडिंग मेंबर्स होते. टाय ही संस्था तुम्हाला माहित असेल, दी इंडस एंटरप्राइज असं काहीतरी त्याचं ॲक्रोनिम. तर त्यात काय झालं, हे नवीन मेलचं कसा झाला जन्म, तर तुम्हाला माहिती असेल की भारतातून अमेरिकेत टेलिफोनी वगैरेचा जो कॉस्ट होता तो खूप मोठा होता. तुम्ही जर 90 साली, 95 साली, इव्हन अप टू 2000 पर्यंत प्रत्येक फोन कॉलला $200-300 वगैरे असे पडायचे, तर 3 मिनिटाचा कॉल केला तर. त्यामुळे भारतातून अमेरिकेत फोन कॉल करणं हे पेरेंट्सना फारच कठीण होतं. तसंच अमेरिकेतूनही इंडियात कॉल करणं काही सोपं नव्हतं, कारण त्याला पर मिनिट चार्ज होते. हे AT&T, ITT वगैरे कंपन्या भरपूर पैसे करायचे अशा टेलिफोन कॉस्टवर. तर माझ्या डोक्यात कल्पना आली की भारतात आणि अमेरिकेत टाइम डिफरन्स आहे 12 तासाचा. तर तो फोन कॉल काय असं करण्याची, म्हणजे तुम्हाला विचार करूनच करावा लागतो की त्यावेळेस तिकडे किती वाजले असतील वगैरे. त्याच्यापेक्षा आपण जर एक ईमेल सारखा व्हॉइसमेल तयार केला, कारण त्यावेळेस ईमेल आलेली होती. हॉटमेल म्हणून प्रथम ईमेल, सबीर भाटिया त्याचे फाउंडर होते, त्यांनी खूप पॉप्युलर केली होती, कारण ती फुकट होती.
मेललाही कॉस्ट होता, पण ते हॉटमेल त्यांनी फुकट केली होती. तर म्हटलं हॉटमेल सारखं आपण जर व्हॉइस ईमेल तयार केली, की ईमेलमधून व्हॉइसचा मेसेज पाठवायचा आणि मग तो तिकडे त्यांना वाचता येईल. पण म्हटलं तिकडे कॉम्प्युटर्स नाहीत एवढे पेरेंट्सकडे. तर आपण काय करायचं, की तो कन्व्हर्ट करायचा टेलिफोन व्हॉइसमध्येच आणि टेलिफोन एक्सचेंजच्या थ्रू त्यांना टेलिफोनवर पिकअप करता येईल असं व्यवस्था करायची. So ultimately, it turned out to be making a phone call to a local number in either country, in the US or India, leaving a voice message, and then retrieve it at the other side by telephone exchange ringing your phone one time. So you know this is the voice message waiting for you. So phone rings and stops. Then you know Naveen mail has arrived. And you make a local call to pick up your voice message. अशी ती कल्पना. आणि त्याच्यावर मी एक प्रोटोटाइप तयार केलं. त्यात सुद्धा मी माझ्या IITतले काही मित्र होते. त्यातल्या एका मित्राला तो पुण्यात होता. तर त्याला म्हटलं, "तुला मी प्रोजेक्ट देतो, की हे तू सॉफ्टवेअर तिथे तयार करायचं आणि ते टेस्ट करायचं." आणि टेलिफोन एक्सचेंज मला सर्व्हर्स वगैरे जे लागतात त्यासाठी मला तिथे 2 कंपन्यांची मदत झाली. एक म्हणजे विप्रो आणि चेन्नईची दुसरी कंपनी होती ती सत्यम. त्यांच्याकडे ही सर्व्हरची पद्धत होती आणि त्यांच्याकडे टेलिफोन एक्सचेंजची कनेक्शन्स होते. तर हे सगळं जमून आलं तर त्याचा प्रोटोटाइप मी सुरू केला. त्यासाठी काही त्यांची जरूर नव्हती, पण आयडिया म्हणून हे मी माझ्या गॅरेजमध्येच हा प्रॉडक्ट निर्माण केला. आणि तो जवळजवळ 2 वर्षे लागली, 96 ते 98. आणि 98 साली मला वाटतं हे सुहास पाटील फॉर सम रिझन, जयश्री पाटील आणि माझी चांगली ओळख होती. त्या आपल्या ओपनिंग सेरेमनी होणार होती 1999ला BMMची. BMMची आपल्याकडे BMMचा कार्यक्रम होणार होता, बृहन महाराष्ट्र मंडळ. तर माझी जयश्री पाटीलची चांगली ओळख होती आणि तिच्या ओळखीमध्ये ती म्हणाली, की ही तू कोणाकडे न जाता किंवा लायसन्स न करता, कारण तिला माहित होतं की मला हे लायसन्सिंग हे माझ्या डोक्यात होतं. कारण त्यांना सगळं माहित होतं की मी PBX लायसन्स केला होता, मी डेटा फॅक्स लायसन्स केलं होतं. तर ती म्हणाली की तसं नाही, आपण ह्याची एक स्वतंत्र कंपनी काढता येईल. मी म्हटलं मला असं माहित नाही कसं व्हेंचर कॅपिटल मिळवायचं आणि मग मला ते पुन्हा काम करावं लागेल त्या कंपनीत, म्हणजे मला नोकरी करावी लागेल. तर मला हे स्वतंत्र मला आवडेल. मला म्हणजे म्हटलं लायसन्सिंगच मला बरं वाटेल. एखादं विप्रो किंवा सत्यमला लायसन्स करून टाकायचं, मग भानगडीच येणार नाही. तर ती म्हणाली, "नाही, नाही, तू ऐक, तू सुहासला प्रोटोटाइप बघू दे." सुहास पाटीलने प्रोटोटाइप बघितला आणि ही फेल इन लव्ह विथ इट. तर तो म्हणाला, "काही नाही, आपण हे इथे याची मोठी कंपनी करायची." तर वी रेज फ्यू मिलियन्स ऑफ डॉलर्स. सुहासचे पैसे होते, माझे पैसे होते. आम्ही बिकेम फाउंडर्स आणि त्याने त्याचे बरेच कॉन्टॅक्टमधले ज्या कंपनीतले काही होते लोक, त्यांनाही त्याने बोलवून अशी एक आमची कंपनी सुरू केली, की जी फॉर्मल कंपनी, जी माझ्याकडून जमलं नसतं. सर्व मी श्रेय सुहास पाटील यांना देतो, कारण अशी कंपनी काढायची म्हणजे त्याला जे काही इन्फ्रास्ट्रक्चर लागतं किंवा त्याला जे काही कॉन्टॅक्ट्स लागतात ते माझ्याकडे नव्हते. मी सोल प्रोप्रायटर, हे माझं स्वतंत्र व्यवसायाचं एक मार्ग म्हणजे सोल प्रोप्रायटर, प्रॉडक्ट तयार करायचा आणि लायसन्स करायचा. त्याला आता कम्प्लिटली बायफर्केट झालं होतं. तसं न करता आता हे नवीन मेल ही कंपनी काढली, नवीन कम्युनिकेशन म्हणून कंपनीचं नाव होतं आणि त्यात अनेक इन्व्हेस्टर्सनी पैसा घातला आणि ही 1999ची गोष्ट. आणि कंपनी अतिशय उत्तम चालली, की नवीन मेल 500,000 सबस्क्रायबर्स आम्हाला मिळाले होते. त्यांना महिना $5च फक्त चार्ज करणार होतो. परंतु ते कलेक्ट कसे करायचे काही आम्हाला जमत नव्हतं, कारण लोक त्यातून मार्ग काढायचे आणि पैसे द्यायचे नाहीत. पण आमचे जे इन्व्हेस्टर्स होते म्हणाले, त्यावेळेस असं होतं की मनी इज नो ऑब्जेक्ट. तुम्हाला इन्कम असलं नाही तरी चालेल, पण आयडिया जर चांगली असेल कंपनीची तर तुम्हाला व्हेंचर कॅपिटल मिळतं आणि तुम्ही त्यातून कंपनी पब्लिक जाऊ शकते किंवा त्याला एक व्हॅल्युएशन येतं आणि दुसरी कंपनी तुम्हाला विकत घेऊ शकते. हे सगळं 1999, 2000 मध्ये एक मोठा इंटरनेटचा बबल तयार झाला होता. त्या बबलमध्ये सबस्क्रायबर्स कडनं पैसे नाही मिळाले तरी चालेल, हे एक भावना, आणि मला ती काही पटत नव्हती, कारण मी माझा व्यवसायी विचार. तर मी सुहासला म्हणलं, सुहास बाबा, मला भीती वाटते की हे सगळं कोलॅप्स होणार, कारण जर पैसे नाही मिळाले आणि तुम्हाला जर सारखे पैसे रेस करावे लागले
तर ते कुठून आहे? तो म्हणा घाई घाबरू नको. तर आम्ही सत्यम कम्प्युटर्सने आमच्यात इन्व्हेस्ट केले पैसे. बर पण त्यांनी काय केलं युक्ती, की इन्व्हेस्ट न करता पैसे ते म्हणाले, की आम्ही सर्व्हर्स वगैरे सगळे आम्ही तुम्हाला वापरायला फुकट देऊ. पण आमचे शेअर्स तुमच्या शेअर्सशी एक्सचेंज करू. आणि असा 5 मिलियन व्हॅल्युएशन आमच्या कंपनीला देऊन, विच वॉज काइंड ऑफ लो बॉल. त्यांनी त्यांच्या शेअर्सना 5 मिलियन व्हॅल्युएशन देऊन त्यांनी एक्सचेंज केले. ऑलमोस्ट 10 to 1. आम्हाला त्यांचे 1/10 शेअर्स मिळाले. ती कंपनी पब्लिक होती. आमचे 10 पट शेअर्स त्यांना दिले. आणि सुहास म्हणाला, "वी आर ऑन द वे नाउ टू मेक $100 million." मी म्हटलं बघू काय होतं ते. आणि खरोखर हे झालं असतं. पण तुम्हाला माहिती आहे, की इंटरनेट जेव्हा बस झाला तेव्हा सत्यम कम्प्युटर सारखे कंपन्या खूप आढळल्या. त्यांचा स्टॉक त्यावेळेस $75 गेला होता. तो $5 पर्यंत खाली आला आणि आमची जी $5 बाईंग प्राइस होती त्या प्राइसला आला. मी त्यांना आमच्या बोर्डला म्हटलं, की बाबा हे सगळे पैसे गेले. आपल्याला काही मिळणार नाहीये त्यातून. तर म्हटलं हे आपण आधीच विकायला पाहिजे होतं जेव्हा $75 असताना. तेव्हा मी आणि ऍक्च्युअली तसा विषय काढला होता कारण जेव्हा मला ही काळजी होती, की काय होईल आपल्याला तर ते विकले नव्हते. तर नाव इट इज टू लेट. तर मग आता काय झालं, की नवीन राउंड ऑफ फायनान्सिंग वगैरे लागेल, पण सगळा कल बदलला होता. आणि त्यात आणखी एक अडथळा भारत सरकारने निर्माण केला. तो असा, की व्हॉइसमेल आहे का इंटरनेट रिअल टाईम टेलिफोनी आहे हे त्यांना डाऊट होता आमच्या प्रॉडक्टचा. तर त्याला व्हॉइसमेल लायसन्स त्यांना आम्हाला घ्यायला लावायचं होतं. आणि तोपर्यंत त्यांनी सत्यम आणि विप्रोला बंदी केली, की तुम्ही हे अलाव करायचं नाही, हा प्रॉडक्ट. अँड दॅट किल्ड अवर प्रॉडक्ट. कारण भारतात आमचं सगळं मार्केट आणि हे इंटरनेट इथे बस्ट झालेलं. त्यामुळे नवीन मेल आणि टाइम असा आला, की इंटरनेट टेलिफोनी स्टार्टेड टेकिंग ऑफ. सो नथिंग वेंट अगेन्स्ट द कंपनी. इट्स टाइम हॅड कम अँड गॉन. ओके. जरी मला त्यात खूप अनुभव मिळाला, तरी इन टर्म्स ऑफ सक्सेस ऑफ द कंपनी जे माझ्या आधीच्या व्यवसायातल्या माझ्या स्वतःच्या डिसिजन्समुळे मला मिळालेले होते, ते काही कंपनीत मिळाले नाहीत. त्याची खंत. पण ती कंपनी बाय द वे अजून वेगळ्या रीतीने चालू आहे. कारण सबीर भाटियाने ती घेऊन इंटिग्रेशन दुसऱ्या कंपनीशी करून त्यांचं अजूनही इंडियात काही चालू आहे. अरे वा. बर. यशवंत, मला वाटतं की तुमची जी गोष्ट आहे ती खूपच इंटरेस्टिंग आणि खूपच सविस्तर ऐकण्याजोगी आहे. त्यामुळे मला असं वाटतं की तुमच्या ज्या 3 वेगवेगळ्या पैलूंबद्दल आपल्याला बोलायचं होतं, तंत्रज्ञान, फायनान्स आणि म्युझिक, त्यातल्या ह्या पैलू आता आपण इथे थोडा रॅपअप करूया आणि आपल्या या मुलाखतीचा हा पहिला भाग इथे थांबवूयात. आणि पुढच्या भागात आपण उरलेले जे तुमचे 2 पैलू आहेत, फायनान्स आणि म्युझिक, याबद्दल बोलूयात. त्यामुळे हा आत्ताचा इंटरव्ह्यू आपण इथे थांबवू आणि पुढच्या इंटरव्ह्यूला आपण पुढच्या मुलाखतीला पुन्हा एकदा भेटू आणि त्यात आपण उरलेले 2 मुद्दे कव्हर करू. धन्यवाद. मला संधी दिलीत आणि मी खूप बोललो. परंतु काय आहे, की ही आतली जी बातमी म्हणजे आतली माहिती जी आहे ती मी कधीच कोणापर्यंत असा इंटरव्ह्यू ओपन केलेला नव्हती. दिस इज द फर्स्ट टेलिंग विथ द इनसाइड. राईट 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 राईट. एक प्रकारे एकमेवच ठरेल माझ्या दृष्टीने. म्हणजे विश्वास भाग 1 भाग दुसरा. माझे जे 3 जे तुम्ही म्हणले 3 प्रकार, 3 पैलू, ते खूपच एकमेकाला वेगवेगळे आहेत. म्हणजे असं चाकोरीचं जीवन असं माझं नव्हतं किंवा एक असं कल्पना घेऊन केलेलं असं नव्हतं. तर असं सारख्या वेगवेगळे. आणि शेवटी तुम्हाला माहिती आहे की फायनान्स मध्ये सुद्धा माझं शेवटचं ते त्यात आपल्याला करता येईल ते इंटिग्रेट. तर आपण जरूर त्याची मला आवडेल पुन्हा असं इंटरव्ह्यू करायला. नक्कीच. मला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मला कॉन्टॅक्ट करा. हो, नक्कीच. ओके. धन्यवाद. नमस्कार. बाय. तर मंडळी, विश्वसंवादचा हा आजचा एपिसोड तुम्हाला नक्की आवडला असेल याची आम्हाला खात्री आहे. विश्वसंवाद या मराठीतल्या पहिल्या पॉडकास्टवर जगभरातली काही हटके
वेगळं काम करणारी मराठी मंडळी तुम्हाला भेटत असतात. तेव्हा हा पॉडकास्ट तुम्ही जरूर ऐकत राहा. तुमच्या मित्रमंडळींना त्याबद्दल सांगा. आमच्या फेसबुक पेजवर जाऊन लाईक करा. ऐका आणि ऐकवतही राहा. विश्वसंवाद.